मला मुलगा त्याचा त्रास आहे. ब्लड एवढं परत होतं, ब्लड एवढं कमी झालं, 5 पॉईंट ब्लड राहिलं होतं फक्त. त्यानंतर मी शिरसाट डॉक्टरांच्या इथे गेलो, ऍडमिट झालो. तर ते म्हणे आपण ब्लड भरायच्या ऐवजी इंजेक्शन देऊ म्हणे रक्तवाढीचं आणि रक्त वाढवू म्हणे. त्यांनी मला एक 3,000चं इंजेक्शन दिलं, त्यांनी काय ब्लड वाढलं नाही. त्यानंतर ते म्हणे मग आता आपण ऑपरेशन करू म्हणे, अशी तयारी झाली. आणि मग काही कारणास्तव थोडे डॉक्टर म्हणे का नाही ब्लड भरता नाही तर त्यांना त्रास होईल किंवा काय होईल, ते इन्स्टॉलमेंट नाहीये. मग ते म्हणे मी काही रिस्क घेत नाही म्हणे, तुम्ही नगरला जा म्हणे. मी तिथून ऑपरेशन कॅन्सल झालं. ऑपरेशनला घ्यायचं होतं पास ऑपरेशन थिएटर मध्ये, म्हणजे काही मिनिटात ऑपरेशनला घ्यायचं, पण तिथं ते सगळं कॅन्सल झालं. भुलीचे डॉक्टर पण म्हणे इथं रिस्क घेऊ नका. मी नगरला गेलो. नगरला गेल्यानंतर तिथे त्यांनी ब्लड चेक केलं, ते म्हणे ब्लड भरावं लागेल. तिथं पहिलं ज्यावेळेस बॅग लावली ब्लडची मला, ती आऊट गेली. आऊट गेल्यानंतर त्याला संध्याकाळी 6 वाजता लावलेलं ब्लड, ते साधारण 2 ते 3 तास सिस्टर नर्स आहेत, त्यांना माहिती किती वेळा संपायला पाहिजे, साधारण 2-2.5 तासात ते संपायला पाहिजे. तर ते रात्री 2 वाजेपर्यंत चालू होतं, कारण ते आऊट गेलं होतं. आऊट गेल्यामुळं माझं इथं अजूनही थोडंसं लाल आहे, जास्त होतं, आता गेलंय ते पूर्ण. असं इथं पूर्ण कम्प्लीट हात लाल झाला होता. ते रात्री 2ला ते आऊट गेल्यामुळं मग नंतर मी म्हटलं काढून टाका म्हटलं ते ब्लड. त्याच्यात थोडंसं व्हायला पण गेलं. आणि जेव्हा दुसरी बॅग लावली, मी प्रार्थना केली, तेव्हा ही ब्लडची बॅग व्यवस्थित जाऊ दे शरीरात. मग ह्या हाताला ब्लड लावलं, ते एकदम व्यवस्थित गेलं आणि फक्त 2 तासात ते सगळं शरीरात गेलं. कुठल्या प्रकारची खाज नाही आली, कुठल्या प्रकारचा त्रास नाही झाला. देवाला त्याच्याबद्दल धन्यवाद.